नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये. मैत्रिणींनो, सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि खूप छान असा व्ह्यू होता सकाळचा. पक्ष्यांचा आवाज आणि सुंदर अशी सकाळ होती आर्मी क्वार्टरमधील ही. सकाळचा सुंदर असा हा व्ह्यू मोबाईलमध्ये शूट करावा, तर समोर बघू शकता हे आमचे आर्मी क्वार्टर्स आहेत. आणि इथे आजची ही सकाळ जी आहे ती शेवटची सकाळ आहे आमची. उद्या इथे नसणार आहोत, तर म्हटलं थोडंसं शूट करावं. खूप छान अशी सुंदर सकाळ होती. तर इकडे बघू शकता सगळे जे क्वार्टर्स आहेत ते समोर ह्या साईडला आणि ह्या साईडला सुद्धा आहेत. आणि आम्ही जिथं राहत होतो ना तिथून रेल्वे स्टेशन थोड्याच अंतरावरती होतं, त्यामुळं ट्रेन इतक्या जात होत्या ना त्यांचा आवाज सारखा येत राहतो. तर इकडे बघू शकता जे निसर्गरम्य वातावरण आहे सकाळचे ते. मैत्रिणींनो, थोड्याच वेळामध्ये आता आम्ही सुद्धा निघणार आहोत. सगळेजण फ्रेश वगैरे होऊन सामान वगैरे गाडीमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि खाली आता आलेले आहोत. मैत्रिणींनो, तर इथे सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही क्वार्टर सोडून गावाकडे जायला निघणार आहोत. तर माझ्या मैत्रिणी मला थोड्या येऊन भेटून जात होत्या, कारण मुलांचं स्कूल होतं. तर मुलांना स्कूलमध्ये सोडून येऊन जशा येतील तशा मला भेटून जात होत्या. खूप छान माझ्या या मैत्रिणी होत्या आणि सगळ्यांचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. खूप वाईट वाटत होते. रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत आम्ही बसले होतो. तर इतकं मैत्रिणीसुद्धा खूप रडत होत्या, कारण उद्या सकाळी निघून जाणार होतो आम्ही. तर इथे आत्ता घालवायलासुद्धा आम्हाला आल्या होत्या. तर खूप रडत होत्या आणि अश्रू माझेसुद्धा अजिबात थांबत नव्हते, कारण क्वार्टर सोडून जाताना एक वेगळंच फील होतं आणि खरंच खूप वाईट वाटत असतं. कारण इथे आपल्या भरपूर अशा आठवणी असतात, भरपूर अशा मैत्रिणी भेटलेल्या असतात. प्रत्येक स्टेटच्या मैत्रिणी मला इथे भेटल्या होत्या आणि खूप अविस्मरणीय क्षण आहेत आर्मी क्वार्टर्समधले माझ्यासाठी. आणि क्वार्टर सोडायला मनच होत नव्हतं. खरंच खूप वाईट वाटत होतं. तर फौजी साहेब बोलले, आपण नंतर कधी इथे येऊन भेटू शकतो. इतकं काही लांब नाही महाराष्ट्रापासून मध्य प्रदेश. तर कधी ना कधी तर भेट होईलच. तर फौजी साहेबसुद्धा थोडेसे त्यांच्या मित्रांसोबत भेटले आणि शेवटी आम्ही इथे गेटमधून बाहेर निघलेले आहोत, बघू शकता. आणि ते आता ग्वाल्हेरला सुद्धा आम्ही शेवटचं बाय बाय केलेलं आहे आणि पुढच्या प्रवासाला निघलेले आहोत. माहीत नाही येते नंतर कधी येणं होईल न होईल. चला असो. खूप साऱ्या मैत्रिणींनी खूप प्रेम दिलं मला तिथे. कधी असं वाटलंच नाही की आपण बाहेर आपला स्टेट सोडून राहतोय आणि अनोळख्या व्यक्तींच्या बरोबर एक अटॅचमेंट होते ना, ती खरंच खूप छान होते. आणि सर्व मैत्रिणी इतक्या प्रेमळ होत्या ना, खरंच शब्दात नाही मी सांगू शकत. तर आता आम्ही आपल्या गावाकडे जायला निघलेले आहोत. तर इथून आम्ही सरळ उज्जैनमध्ये जाणार आहोत. उज्जैनमध्ये एक नाईट राहून तिथून पुढं जाणार आहे, कारण बाय रोड प्रवास खूप लाँग आहे. थोडंसं थांबत गेलेलं बरं, कारण दिवसभर गाडी चालवून रात्रीची गाडी नाही चालवू शकत. तर 1-2 दिवस तरी आम्हाला पोचायला लागणार आहेत गावाकडे. तर आम्ही जायला निघालेले आहोत. मुलांचे सुद्धा मित्रमैत्रिणी सकाळी स्कूलला जायच्या अगोदर येऊन भेटून गेले. तर खूप सारं अंतर पार केल्याच्या नंतर आम्ही इथे एका ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबलेले आहोत, बघू शकता. एक झाड होतं रस्त्याच्या साईडलाच आंब्याचं आणि पलीकडे शेत होतं. तर तिथेच म्हटलं बसून जेवण करावं, कारण या रूटला गरमीसुद्धा भरपूर आहे. तर इथे मैत्रिणींनी टिफिन पॅक करून दिला होता आणि तेच आम्ही आता इथे जेवण करत आहोत. खूप छान माझ्या खरंच मैत्रिणी होत्या आणि त्यांची मला खूप आठवण येणार आहे. गावाकडे जरी गेले तरीसुद्धा मी त्यांना खूप मिस करणार आहे. फक्त एवढंच की आजकाल आपल्याकडे फोन आहेत, तर आपण बोलू शकतो आणि व्हिडिओ कॉलिंगवरती सुद्धा एकमेकांना बघू शकतो. पण समोरासमोर जे आपण बसतो उठतो तर ती फिलिंग वेगळीच असते, ती अटॅचमेंट एक वेगळीच असते. पण असो, पर्याय नाही. फौजी साहेबांची सर्व्हिसच अशी आहे की असं ॲडजस्ट करावं लागतं, कारण आज इथे तर उद्या तिथे सांगता येत नाही. जेवढे क्षण आहेत तेवढे छान जगून घ्यायचे, सर्वांबरोबर चांगलं राहायचं आणि चांगलं मस्त एन्जॉय करायचं.
तर इकडे आता आम्ही उज्जैनला जाण्यासाठी निघालेले आहोत. तर उज्जैनमध्ये मैत्रिणींनो एक नाईट आम्ही राहणार आहे आणि तिथे सुद्धा महाकाल जे मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहोत आणि त्याचा व्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि महाकाल मंदिर जे आहे तर ते तर सगळीकडे माहीत आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि तिथे जी भस्म आरती होते ते सुद्धा बघायला भेटते. असं म्हणतात की जीवनात येऊन एकदा तरी महाकाल बाबांचं दर्शन केलंच पाहिजे. तर ते सुद्धा आम्हाला भेटणार आहे. तर इथे MP ची जी बॉर्डर आहे ती आत्ता निम्मी अजून झालेली आहे, जास्त काही आम्ही क्रॉस केलेली नाही आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी उज्जैनमध्ये जाऊन एक नाईट राहणार आहोत. तर इथे भरपूर असे मोठमोठे टोल नाके आहेत, बघू शकता. टोल नाक्यांवरती सुद्धा खूप वेळ लागतो, पण फौजी साहेबांचं कार्ड असल्यामुळे आम्हाला टोल टॅक्स वगैरे भरावा लागत नाही, फक्त एंट्री वगैरे करावी लागते. तर इथून आता आम्ही बाहेर पडलेले आहोत. तर इकडे समोर बघू शकता जे उज्जैनची एंट्री आहे. उज्जैनमध्ये आता सुरुवात झालेली आहे. उज्जैनचा जो रूट आहे तो इथून सुरू होतो. तर आता थोड्या वेळाने आम्ही उज्जैनमध्ये पोहोचणार आहोत. सकाळी आर्मी क्वार्टर्समधून 9ला निघलो होतो, तर आता संध्याकाळचे 6 वाजतील आम्हाला पोहोचायला उज्जैनमध्ये. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलवरचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. तर इकडे बघू शकता उज्जैनमध्ये आता आम्ही जस्ट पोहोचलेले आहोत. तर उज्जैनमध्ये आतमध्ये जाण्याची एंट्री आहे ही. थोड्याच वेळामध्ये आता मंदिराजवळ पोहोचणार आहोत. इथून बघू शकता लांबून थोडं थोडं मंदिरसुद्धा दिसत आहे. जिथे मंदिर आहे तिथेच रूम्स वगैरे भेटतात. माझ्या भरपूर अशा मैत्रिणी जाऊन आलेल्या आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मंदिराच्या जवळच रूम वगैरे भेटून जातात. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे मैत्रिणींनो, बघू शकता. तर चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.